त्यासोबतच फ्रेंड्स मी दुपारी बोललेलो येताना की कोणतरी आपल्या सोबत असणार आहे. दीपक, आपण अगोदरच्या पण काही क्लिप्समध्ये बघितलं. जय श्रीराम दीपक. तर दीपकच होते ते. ॲक्च्युली मी चाललेलो वसईला, म्हणजे ह्यांनी एक व्हिडिओ टाकला होता. ह्यांचं ॲक्च्युली यूट्यूब चॅनल पण आहे, बेस्ट होम रियालिटी. ओके, जाऊन नक्की सर्च करा, त्याच्यावरती बेस्ट प्रॉपर्टी डील्स यांनी टाकलेले आहेत. आणि एकदा कॉन्टॅक्ट केलं जर सर्चमध्ये आहात तुम्ही घराच्या, प्रॉपर्टीच्या काही इन्फॉर्मेशन पण जर हवी असेल, वसई विरार जवळपास जे पण असेल ते एकदा कॉन्टॅक्ट करा. बेस्ट डील मिळून द्यायचा प्रयत्न करतात. बिकॉज आपण पण चाललेलो, यांनी एक फादरवाडीचा कोणत्या तरी एक लोकेशनचा 1 रूम किचन टाकलेलं. ओके, तर झालं असं, मी म्हटलं की आपलं बजेट तेवढाच आहे तर आपण जाऊ, कॉल तरी करून बघू. तर यांना फोन केला. फोन केल्यावरती यांना मी सांगितलं आपलं असं प्रोफेशन आहे, असं होम लोन होईल का वगैरे वगैरे, आणि आपलं एवढं आहे. तर त्यांनी रिसर्च वगैरे केलं. त्यांनी नंतरला मला सांगितलं की हो पॉसिबल आहे, तर आपला हा बजेट आहे तर आपण 1 BHKच का नाही होत. तर त्यांनी सांगितलं इथे विरारला 1 BHK अवेलेबल आहे सेम बजेटमध्ये, थोडंसं एक्स्ट्रा काय ॲड करून, तर तुम्ही त्याच्यासाठीच गो ऑन, म्हणजे पुश करा. ठीक आहे, ते पण झालं असतं, बट ह्यांच्यामुळे आज आपण इथे 1 BHKमध्ये आहोत, कारण की ह्यांनी ते सजेस्ट केलं. ओके, बाकीचं आपण एकदा ह्यांची कॉन्टॅक्ट केलं तर मग ह्यांचे अजून सिराज सर पण होते वगैरे, अजून त्यांची बाकीची टीम पण आहे, म्हणजे प्रॉपर्टीज दाखवतील पण, प्लस होम लोनसाठी पण ह्यांच्याच कॉन्टॅक्टमधून आपण बँक्सचे पण फायनान्स होते, 3-4 मल्टिपल बँक्समध्ये आपण कॉन्टॅक्ट केलेलं ह्यांच्या थ्रू, आणि जिथून झालं तिथून आपण पहिला करवून घेतला. आणि आजही हम लोग जाके उधर से काय बनवून आलो पूजा, आपण प्रधानमंत्री आवास योजना वो भी भर दिया. हाँ, वो भी आज भर दिया. अभी वो डिपेंड्स, अभी क्राइटेरिया वगैरह अपना इनकम वगैरह इसके ऊपर डिपेंड है. उन लोगों ने बोला कि आ जाएगा, पर उससे पहले वेरिफिकेशन चेक वगैरह होता है. बट हो हे, आणि मेन गोष्ट ही फ्रेंड्स, ह्यांनी आपण पूर्ण कॉम्प्लेक्स आहे, 2-3 रूम दाखवले. यांच्यासोबत अजून दिनेश पण होता दाखवायला. तेव्हा झालं काय, बुक आवाज कमी कर 1 मिनटं. तेव्हा आपण हा रूम आतेही मैंने सेलेक्ट कर लिया फर्स्ट विजिट आहे. हां, मी रूम सेलेक्ट केला की नाही हाच पाहिजे. आणि मेन गोष्ट फ्रेंड्स या रूमची, हा रूम जेव्हापासून आपण ही पहिले यहाँ पे रहने रूम बंद होता, हा कोणच राहत नव्हतं बिल्डिंग बनल्यापासून, आपणच फर्स्ट ह्याचे स्टे करायला आलो या रूममध्ये, म्हणजे अनटच फ्लॅट होता. आणि मला तसाच पाहिजे होता. वसईला वगैरे दुसरीकडे पण असतील, बट इथे आलो आणि इथे ठरवलं की हेच पाहिजे. लगेच दुपारीच यांनी कसलंही टोकन न घेता डायरेक्ट होम लोनसाठी अप्लाय केलं वगैरे वगैरे. सगळी प्रोसिजर झाल्यानंतर, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सगळं झाल्याच्या नंतर, आपल्या हातात पेपर चावी बिवी सगळं आल्यानंतर मग आपण यांची फीस पे केली. ओके, बिकॉज एक मला मेरे स्टार्टिंग में बोल रहा था थोड़ा बहुत डर है, थोड़ा बहुत ये है, वीडियो देखा है कि लोग ऐसा थोड़ा फाइनेंशियल पण नाही. तर ह्यांचं ऍक्च्युली चॅनल पण तुम्ही बघा एकदा, ह्याच्यावरती यांनी खूप सारे असे रिव्ह्यूज टाकलेत की लोक खूप म्हणजे नाही का, म्हणजे हॅपी एक्सपिरियन्स आहे सगळ्यांचा, पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स. That's why we are making this video, just to make you feel safe while dealing with us guys. हां, तर एकदा नक्की विजिट करा, कॉल करा. पण इथं हा जो ड्युरेशन आहे यांच्यासोबत बोलण्याचा, इथे ड्युरेशनमध्ये आपण मध्ये नंबर पण ॲड केला असेल, आपका जो नंबर कॉन्टॅक्टवाला ॲड कर देतो नक्की. आणि चॅनलला पण एकदा व्हिजिट करा. असताना इंटरेस्टेड तर डू यांचे कॉल करा. ऑफिस पण यांचं इथेच आहे. जिथे कुठे आता प्रॉपर्टी दाखवायला पण ह्यांच्यासोबतचे टीम मेंबर. मेन घर के बॉस को कैसे लगा, उनसे पूछते हैं. बॉस मेन बॉस को कैसे लगा बॉस अब देखो घर? बहुत अच्छा लगा, बहुत सही, हैप्पी, मस्त. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. त्याच्यामध्ये अजून खूप थोड्या गोष्टी करायच्या, पण घर घेतलं मी. जे घर बघायला आलं होतं आणि आता जे घर केलं त्याच्यात खूप डिफरन्स आहे. पण जेव्हा घर बघितलं होतं ना तेव्हाच फायनल होतं की हेच घर घ्यायचंय. माझं तिला माहिती पण नव्हतं ऍक्च्युली. हा, पण नंतर जेव्हा मला आणलं होतं तेव्हाच मी बोलले होते की हे घर आता फायनल, हेच घर. तेव्हा जेव्हा बघितलं होतं आणि आता जे बघितलं त्याचं खूप डिफरन्स आहे. पूरा चेंज, फुल चेंज कर दिया है घर. ती एक्चुअली तिला स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन उसके पहले तो मैंने बताया भी नहीं था. आपको बोल रहा था मैं वाइफ को बता दूंगा तो वो मतलब नहीं क्या से पूरा है सीक्रेट रहेगा ही नहीं कुछ नहीं. इसके लिए उसको स्टैम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन का दिन था ना, तभी उसको मैंने बताया. हाँ, उसके पहले नहीं. अच्छा, आप तक भी नहीं थे? नहीं, तभी तो पहली बार वो देखने आ रही थी. उसके भी 2 दिन बाद ये रूम देखने आई थी.
सही है। क्योंकि अगर इसको दिखा था वापस ये नहीं वो नहीं, इसके लिए सोचा सब होने जाने के बाद ही तू चल देखने के लिए. सही है. तर येस, एकदा विजिट द्या. बेस्ट होम्स होम्स यूट्यूब वरती चॅनल आहे, त्याच्यावरती जा. प्रॉपर्टी अजून इंटरेस्टिंग, अजून छान छान प्रॉपर्टीज असतील आणि ते पण बजेटमध्ये थोडं निगोशिएबल पण होईल. थोडं जे पण असेल एकदा बोलून घ्या. बिकॉज आता बघा आपलं ठरलेलं. एवढी खात्री असेल की बुका आवाज कमी कर. एवढी खात्री असेल की मनाप्रमाणे घर भेटेल तुम्हाला. म्हणजे ह्यांच्या टच मध्ये राहून ह्यांच्या गायडन्स मध्ये आपण बुका आवाज कमी कर बेटा. तर नक्कीच आपल्याला आपल्या ज्या विचार केलेला असेल ना त्याच्या पलीकडे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या बजेटमध्ये घर भेटेल. बिकॉज आमचं पण तेच झालंय. आम्ही विचार केला होता एक आणि भेटलं आम्हाला खूप छान मस्त. आपलं 1 रूम किचनचा प्लॅन होता, त्यातून आपण 1 BHK मध्ये किचन के प्लॅन डायरेक्ट 1 BHK यांनी पुश केलं ते. आणि ते पण सगळं करून पण दिलं बँक लोन. तर मला तर काहीच आयडिया नव्हती काय काय नाही बँक लोन परत हे ते. म्हटलं टोकन पण बट नाही, 1 रुपयाचं पण टोकन पहिला आम्ही म्हणजे काहीच नाही, डायरेक्ट सगळं झाल्याच्या नंतर. नाहीतर असं ना की टोकन द्या मग रूम फ्री रूम बुक करते याचा याचा. प्रोसेस लोन ही करना था हाँ. वो लोन का ही प्रोसेस कंप्लीट करने के हाँ. बाद ही हो पाता. तेच. आणि असंच नाही की अजून पण खूप सारे यांचे आहेत जे इकडं सोशल मीडिया क्रिएटर्स पण आहेत अजून दुसरे त्यांनी त्यांचा पण एक्झाम्पल दिला. त्यांनी ह्यांचं पण करवलं त्यांचं पण करवलं. म्हणजे ते आपल्याला घर घ्यायचं ना तर एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. बाकीचं सगळं मग कॉर्डिनेशनमध्ये होऊन जाईल. आणि माझा एक्सपिरियन्स चांगला होता. मला हे मेन्शन करायचं होतं की टोकन न घेता माझ्यासाठी खूप मोठी बात होती की आपण भाड्याने पण नाही घर विकत घेत होतो आणि यांनी कसलंच टोकन न घेता तुमचं पहिला लोन होऊ द्या, स्टॅम्प ड्युटी होऊ द्या, घरात तुमच्या ताब्यात आल्यावरती मग जे काय ते करा. त्या गोष्टीमुळे मला हे मेन्शन करावं असं वाटतं. बिकॉज त्याच्यामुळे मी सेफ फील केलं. जे पण ट्रान्झॅक्शन होतं जे पण सगळं काय होतं ट्रान्सपरन्सी होती समोरच्याशी आपल्याशी, बँक डिटेल्स वगैरे 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 सगळं. त्यामुळेच तुम्ही पण जर म्हणजे घर घ्यायच्या प्लॅनिंगमध्ये आहात किंवा बघायचं जरी प्लॅनिंगमध्ये आहे सिर्फ देखने का भी है, काइंडली डू कॉन्टॅक्ट देम. दे विल गिव्ह यू द बेस्ट डील. जय श्रीराम. जय श्रीराम. बाकी ॲक्च्युली दीपक दुपारपासून आपला प्लॅन चालू आहे आणि खूप दिवस चालू आहे की दीपक सोबत भेटून आपल्याला हे करायचं. दीपक पाठी पण 2-3 व्हिडिओजमध्ये दिसला होता फ्रेंड, बट तेव्हा आपण डिस्क्लोज नव्हतं केलं. ओके, पण आता आपण करतोय ते. बिकॉज आता आपण Q&A करतोच आहेत की रूमबद्दल काय स्टोरी आहे काय नाही ते. म्हटलं ह्यांच्यासोबतच राहून ती सांगितलेली बरी. बिकॉज ह्यांच्यामुळेच आपण या रूममध्ये आलो आहे. कारण की पूजा तू अरे नाही तू तर आलीच नव्हती ना स्टार्टिंग पासून. खाना बनाने में बिजी है. नहीं पहले भी रूम के रिगार्डिंग वो आई नहीं थी ना कभी. हाँ स्टार्टिंग थँक्यू सो मच दीपक. थैंक यू सो बेस्ट मच. डील. और वापस आणि इथेच नाही थांबायचं आपल्याला, अजून पण पुढं काय 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 जे पण असतील आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करू. फर्स्ट है 10th हाउस 10 घर कंप्लीट करना है. दिस इज द मैनिफेस्टेशन. जे पण असेल पुढचे सोबत आपल्याला दीपक दिसेल फॉर शुअर. कारण की आपल्याला डील करून खरंच खूप छान वाटलं. जय श्रीराम. बी इन टच दीपक. थँक्यू सो मच. जय श्रीराम. अरे हां